तर मिसिंग लिंकवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। बघूया त्यांनी काय म्हटलंय। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं, लोकांनी मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते आणि त्याचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेब बोलले की एक पावसाळा जाऊन द्यावा लागतो ड्युरेबिलिटी टेस्टसाठी। म्हणजे काय, दगड कोसळले त्याच्यानंतर आतून जे पाण्याचे फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले ते सुद्धा ड्युरेबिलिटी टेस्टचा हा विषय होता का? त्यामुळे कुठं ना कुठंतरी ही जी काय मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो। आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे। परवाच्या पावसामध्ये आत्ताच्या आत्ता इनॉग्रेशन केलेला 2 महिन्यापूर्वी इनॉग्रेशन केलेला हा जो रस्ता आहे, तो जो टनल आहे, तो जो लीक होत असतील, पाण्याचे फवारे सगळीकडनं उडत असतील, रस्ते क्रॅक होत असतील, मग कुठं ना कुठंतरी आम्हाला शंका 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते। त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे, क्वालिटीचं काम झालं पाहिजे, शब्दाचा खेळ तिथं नको। बघा, 2 लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये। एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस। म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, 1 खड्डा पडला आहे, 2 खड्डे पडले, 67 बरं का, 6700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले। कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली। भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4500 कोटी त्याच्यामध्ये वाहून गेले। फक्त 2 दिवसाच्या पावसाने महाराष्ट्राच्या महायुती सरकारचे वाभाडे बाहेर काढलेले आहे। मोठ्या गोष्टी सरकार करतं, मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, इन्फ्रामॅन म्हणून घेतात। मिसिंग लिंकच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री म्हटले तर 240 तासी वेगाने येणारा वारा जरी असला तरी त्याला फेस केलं जाईल हा रस्ता, हा मिसिंग लिंक। पण फक्त 90 अशा पद्धतीनं तासी वेगाचा वारा आहे, 240 नाही, फक्त 90। असं असताना मिसिंग लिंकचा पूर्ण गळती लागलेली आहे। त्याचा जो प्रवेशद्वार आहे तिथं मोठ्या प्रमाणावर दरड कोसळलेली आहे। मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केला। नुसतं शोबाजी, गोलमोल बोलायचं, गोड गोड बोलायचं, प्रत्यक्षात काही नसतं। मिसिंग लिंक सुरू करताना एवढी घाई का केली सरकारने? उद्घाटनाची लवकर सुरू करायची, फटाफट काम आटोपा, ही घाई आणि प्रेशर जो होता हा सरकारचा होता, हे मान्य केलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की जो कंत्राटदार आहे, ज्याच्याकडे आता किमान 2 लाख कोटीची कामं आहेत, तो मेगा इंजिनिअरिंग, आता ह्यांच्याकडून कामाची अपेक्षा, चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवणार? कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाला 900 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिला। आता हा माणूस 900 कोटी रुपये जर एखाद्या राजकीय पक्षाला देत असेल तर त्याच्याकडून चांगलं काम, उत्कृष्ट काम अपेक्षा कशी ठेवणार? म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि हे कामाचा दर्जा, कामाची स्थिती आणि त्यात झालेल्या काही मिसिंग धनाचा, त्याची चौकशी करून पुढे पाऊल उचलावं अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।